आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। गरफोड़ी व कारखाने में चोरी करने वाले नाबालिग लड़के का पुलिस ने किया पर्दाफाश। दरअसल सोलापुर शहर एमआईडीसी पुलिस थाने में एक टावेल कारखाने से और एक घर से चोरी की घटना सामने आते ही पुलिस ने अपने गुप्तचरों के माध्यम से एक नाबालिग लड़के को पकड़ पूछताछ करने पर उसके पास से 2,82,210 रुपये कैश और सोना चांदी कुल मिलाकर 3,43,860 रुपये का मुद्देमाल जब्त कर लिया है। इस मामले की अधिक जानकारी पुलिस अधिकारी ने दी है। सोलापूर शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याबाबत माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब तसेच माननीय झोन परिमंडळ कबाडे साहेब तसेच आमचे विभाग 1चे सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल साहेब यांनी दिलेल्या सूचनानुसार आमचे तपास पथकाचे कर्मचारी तसेच अधिकारी यांना मार्गदर्शन करून सतत पेट्रोलिंग करून संशयित इसमांना चेक करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते। त्यानुसार दिनांक 28/5/2024 रोजी एक संशयित बालक जो हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या कर्मचाऱ्याला मिळाला। त्याचा संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये 2,38,210 रुपयाची कॅश व 1,05,650 रुपयाचे सोन्याचे दागिने व 42,000 रुपये कॅश असा माल मिळून आला। अधिक तपास केला असता सदरचा मुद्देमाल हा त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 घरफोडी चोरून नेलेला आढळून आले। सदरच्या गुन्ह्यात बालकाला ताब्यात घेऊन माननीय बाल न्यायालय मंडळापुढे हजर करण्यात आले। बाल न्याय मंडळाने त्याला 13 तारखेपर्यंत रिमांड बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत।